नमस्कार. सानिकला रंग. मी नीला बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज एका म्हटलं तर महत्वाच्या, म्हटलं तर काही जणांना वाटेल आज काय बरं मॅडम हे आम्हाला बौद्धिक देत आहात. तर थोडंसं मला जे खटकलं ते तुमच्याशी शेअर करते. हे सल्ला नाही कोणाला देते बघा, पटलं तर. अ, हा पूर्ण मागचा महिना सगळा अधिक महिना पुरुषोत्तम मास म्हणून आपण अगदी छान भक्तिभावाने साजरा केला. पण त्या दरम्यान काय झालं माहितीये का? YouTube उघडलं तर रील्स, फेसबुक उघडलं रील्स. म्हणजे काय एवढे रील्स कसले एवढे धोंडा महिना आणि मग अधिक महिना. तर उघडल्यावर त्याच्यात मोठं असं हेडिंग, धोंड्याचं कौतुक, जावयाचं कौतुक, आईची ओटी, असे काही काही लेकीचं कौतुक, असे काहीतरी काहीतरी मोठे फ्लेक्स केलेले किंवा थर्माकोलचे कटआउट्स करून असे घरात लावलेले, अगदी दर्शनी भागाला असे लावलेले. परत फुलांच्या पायघड्या काय. तर थोडंसं ना मला कुठेतरी म्हणजे त्याच्या असं बोलावंच वाटलं की करा तुम्ही नक्की. म्हणजे मी काय कुणाच्या सेलिब्रेशनच्या आड नाही आहे, पण त्याचा शो ऑफ कशाला करायचा, नाही का? किती म्हणजे बाप रे, ते अगदी झेंडूंच्या अगदी झेंडूंच्या फुलांच्या, गुलाबाच्या पाकळ्यांच्या अशा पायघड्या, मग त्याच्यावरनं लेक येणार, जावई येणार आणि त्याच्या पुढे एवढे पदार्थ, मग त्याला दिलेल्या वस्तूचं ते सगळं असं काय म्हणतात, क्लोजअप 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 असं घ्यायचं वस्तूचं. परत त्याला दिलेलं आहेर. हे झालं जावयाचं. परत आईची ओटी हा नवीन एक प्रकार. नक्की आईच्याबद्दल कृतज्ञ राहाच. जिने आपल्याला मोठं केलं हे तिच्याबद्दल कृतज्ञ राहिलाच पाहिजे. पण परत तोच शो ऑफ. आईचे पाय धुणं काय, करा तुम्ही अगदी करा, पण तो जो भाव आहे ना, तो वर्षानुवर्ष ठेवा. नुसतं ते फोटो की रील्स काढण्यापुरतं नको. परत आईची ओटी, मग ते खूप काहीतरी वेगवेगळे फळं, म्हणजे अगदी डोहाळे जेवणाला वगैरे असं करतात तसं काहीतरी काहीतरी खूप असं सागर संगीत. मुलीचं पण, आईचं पण कौतुक आणि जावयाचं पण कौतुक. हे असं सगळं असं मांडलेलं मांडलेलं मांडलेलं. अरे बापरे! नक्की करा. पण त्याला कुठेतरी मर्यादा, म्हणजे जो त्यातला खरा भाव आहे ना, तो सगळा निघूनच गेला असं वाटतं. फक्त आणि फक्त दिखावा चालू झाला. पटतंय का? आणि एकाने केलं म्हणून दुसऱ्याने करायचं, दुसऱ्याने केलं म्हणून तिसऱ्याने केलं, असं म्हणजे ते जे वाढत वाढत, म्हणजे ह्यांनी केलं मग त्याच्यापेक्षा वरताड, म्हणजे ती आयडिया घ्यायची त्याच्यापेक्षा वरताड. मग मागे फ्लेक्स थर्माकोलचं, तर मग अगदी दाराच्या बाहेर हे एवढं मोठं ह्याचं फ्लेक्स. असं काहीतरी प्रत्येक गोष्ट वाढेल. यांनी एवढी रांगोळी काढली, मग आम्ही परत 4 खोलापार देवघरापर्यंत रांगोळी काढणार. हे जी चढाओढ सुरू झाली ना, ह्याच्यामध्ये एकतर खूप म्हणजे अ, अनावश्यक खर्च. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी नक्की करा. पण ज्यांच्याकडे नाही, ज्यांना 2 मुली आहेत, 3 मुली, आणि समजा त्या मुलीचे वडील रिटायर झाले असतील, तर त्यांना जर करणं शक्य नसेल, तर त्या म्हणजे त्या मुलीची किंवा त्या जावयाची कशी मानसिकता होत असेल, थोडासा विचार करायला पाहिजे ना. आपण समाजात राहतो. तर म्हणजे चढाओढ, 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 म्हणजे प्रत्येक गोष्ट, म्हणजे कुठली गोष्ट फक्त फक्त सेलिब्रेशन आणि दिखावा याच्या मागे जी धावत चाललेली आहे ना ही पिढी, तर त्यातला जो अधिक मासातला जो भाव आहे तो निघून जातो आहे. अधिक मासामध्ये तुम्ही नामस्मरण करा, दान धर्म करा उलट. तर हे उलटच होते की किती किती अमाप खर्च आणि फक्त तुमच्या रील पुरता खर्च करायचा. म्हणजे ह्याच्यातनं म्हणजे कुठली गोष्ट ओरबाडल्यासारखी जी सुरू झाली ना, त्याचा खूप कुठेतरी मनाला त्रास होतो आहे. अगदी म्हणजे मी तुम्हाला एक एक आदर्श सांगते की अजून एक रील बघितली मी. म्हणजे माझी ती दोघे जोडी जी आहे ती खूप लाडकी आहे म्हणून मी बघितलं बरं का. मुग्धाबाई शंपाय आणि प्रथमेश लघाटे. ते तर केवढे मोठे सेलिब्रिटी झालेत. पण त्यांचे तुम्ही बघा, त्यांचंही अधिक वाण केलंय त्यांच्या तिच्या आई-वडिलांनी. तर किती साधेपणा. काय ते करू शकत नव्हते अशातला भाग नव्हता. त्यांच्याकडे पण अमाप पैसा आहे. मुलींकडे पण अमाप पैसा आहे. पण कुठेच त्याच्यातला जो सात्विक भाव आहे, तो ते बघितल्यावर जाणवला. नक्कीच तुम्ही ना म्हणजे
कुणाची कॉपी करायची, कुणाला फॉलो करायचं, हे नक्कीच कुठेतरी तारतम्य या पिढीने बाळगलं पाहिजे. आणि जर बाळगत नसेल तर आपल्यासारख्या पिढीने थोडंसं कुठेतरी ना म्हणजे उपदेश म्हणून नाही, पण त्यांना कुठेतरी ह्याची जाणीव करून द्यायला पाहिजे, की हा अनावश्यक खर्च आहे. आणि अगदी तुम्ही एक 10 मिनिटासाठी तो इतका खर्च करणं, दिखावा करणं हे गरजेचं आहे का? आणि मग ह्यातूनच काय व्हायला लागले ते तुम्ही बघताय आता, की सुनांचा छळ, अजून डिमांड, अजून डिमांड. जर तुम्ही इतका शो ऑफ केला तर जावयाची प्रत्येकाची मानसिकता इतकी सात्विक नसते. मग कुठेतरी डोक्यामध्ये एक विकृत किडा मुलांच्या मनात चालू होतो, की अरे यांच्या घरी एवढं आहे म्हणजे यावेळेस गाडी दिली तर पुढच्या वेळेस फोर व्हीलर मध्ये BMW द्या, मर्सिडीज आहे, अशा ज्या मागण्या सुरू झालेल्या आहेत, या अशा शो ऑफ कुठेतरी आळा घातला पाहिजे. आणि त्या अधिक मानात म्हणजे आणि यावर्षी जरा जास्तच वाटलं हं, की आईचं कौतुक, आईची ओटी जावयाचं कौतुक नक्की करा. म्हणजे कौतुकाला खरं सांगू का, दिखाव्याची गरज नाहीये. तुम्ही नक्की कौतुक करा, आपल्या घरापुरतं करा. तुम्ही अगदी काय तुमच्या लेकीला सोन्या चांदीने म्हणवा. पण शो कशाला? प्रत्येकाला शक्य नाहीये ना जिथे हे असं करतात. तिथे कुठेतरी मग सामाजिक समतोल ढळत जातो. खूप वाईट वाटतं हे सगळं जेव्हा बघताना, की अरे कुठे चाललाय समाज असं वाटतं. म्हणून हे बोलावंसं वाटतं. मी सुद्धा म्हणजे मी मागासलेल्या किंवा भुरसटलेल्या विचारांची नाही, पण जिथे अनाठायी खर्च किंवा समाजाच्या असमतोल जिथे वाढत चाललाय, तिथे नक्कीच भाष्य करावं असं वाटलं म्हणून बोलते आहे. राग मानू नका. पण कुठेतरी तुम्हाला पण हे वाटलं का? तुम्ही बघा अजून सुद्धा ते रील्स चालूच आहे YouTubeवर. कोणी आहे म्हणजे कोणाचे आहेत काय मला काही ओळखीचे नसतात. फक्त त्या म्हणजे असं स्क्रोल केल्यावर दिसते, मी ओपनही करत नाही. फक्त मुग्धा आणि प्रथमेश लघाटेचा मी अगदी आवर्जून बघितला. किती तो साधेपणा, औक्षण केलं, आपले अनरसे दिवा, एवढं ठीक आहे ना. आणि आता एवढं अ, खरं सांगू का, एकमेकाला ते देवा आणि घेवाण यातनं कधीतरी बाहेर पडलं पाहिजे आणि थोडं जे काही समाजाला आपण देऊ शकतो ते पण देऊन बघा. त्यातलाही आनंद खूप मोठा आहे. बघा पटतायत का माझे विचार? पटल्यास नक्की तुम्ही तुमचे काय विचार आहे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि माझ्या विचारांशी सहमत असाल ना तर काहीतरी तिथे मला आज ना तुमचे अभिप्राय नक्की पाहिजे. पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे. मी काय म्हणते की ज्यांच्याकडे आहे त्यांनी नक्की करा. फक्त ज्यांच्याकडे नाही त्यांचा जरा विचार करा आणि हा शो ऑफ बंद करा. आपल्यापुरतं, आपल्या मर्यादित पुरतं नक्की करा. हा नक्की करा. परत एकदा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.